हे बघ, शर्यत माझा जीव आहे आणि आयुष्यभर राहणार. तू कोण मला सांगणारी शर्यत करू नको म्हणून? मी करणार, कारण तुझ्यापेक्षा आहे ना माझा बैलावर जास्त जीव आहे. मग आयुष्यभर तू हेच कर, बैल विकत घे आणि त्यांना पळव आणि असाच भिकारी राहा. काय मिळतं रे हे बैल पळून? आनंद मिळतो, मन समाधान होतं आणि हजारो लोकांसोबत स्पर्धा करायचा चान्स मिळतो. पैसे मिळतात का? अरे सगळं जग आज पैशावर चाललंय. हे बघ, आपले लग्न पण तेव्हाच होणार जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील. पैसा मिळावा म्हणून मी शर्यत करतच नाही आणि माझ्या बैलाची किंमत पैशामध्ये कोणीच करू शकत नाही. अरे पण बक्षीस तर मिळतच ना. ते फक्त बक्षीस नसतं ग, आत्ताची परिस्थिती बदलण्याची पहिली पायरी असते आणि एक दिवस आहे ना माझ्या बैलामुळंच माझी परिस्थिती बदलणार. तुला बोललो ना आत्ता मी, तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझं बैलावर आहे. वा, म्हणजे जेव्हा तू जिंकणार तेव्हा तुझ्याकडे पैसे येणार आणि मग आपले लग्न होणार. अरे त्यापेक्षा मी एका नोकरदाराशी लग्न केलेलं कधीही चांगलं. तू वाटच बघत बस तुझी जिंकायची. तू माझी आत्ताची परिस्थिती बघून मला नाकारलंय, पण लक्षात ठेव, एक दिवस तूच मला बोलणार, सुहास माझ्यासोबत लग्न कर, शब्द आहे माझा. अरे तू एका बैलामुळं मला कानाखाली दिली, मी हे कधीच विसरू शकत नाही. आणि तू माझ्याशी लग्न कर असं मी कधीच बोलू शकत नाही. तुझ्यापेक्षा भारी भेटल मला. चल निघते मी. तुझ्यासोबत आजपासून टाइम नाही मला बोलायला, कारण तेवढी लायकी पण नाही तुझी. भेटू लवकरच, पण तेव्हा प्रेमावर नाही लाईकवर चर्चा करू. चल निघ. अरे रवी, कुठे निघालायस? अगं तुला काहीच माहित नाही का? कसलं? अगं काल आहे ना सुहासने एका शर्यतीमध्ये भाग घेतला होता. आज त्याचा आहे ना निकाल लागलाय. अगं त्याचा पहिला नंबर आलाय. त्याला एक गाडी आणि 30 लाख रुपये रोख भेटलेत. त्याने इथपर्यंत यायला लय कष्ट घेतले ग. गेली 10 वर्ष ना तो सलग कष्ट करतोय. त्याचं आज स्वप्न पूर्ण झालं. हे बघ, मी त्याचा सत्कार करायला हार आणि शाल घेऊन चाललोय. आणि ना नानांनी ना गावात डीजे लावून बैलांची मिरवणूक काढलीये. तू या तिथं? हो येते. बरं चालते, चल, मला उशीर होतोय. हा हा जाऊ का? हॅलो, बोला ना. अहो ही माझी जीत नाही आहे, हे सगळं आहे ना माझ्या बैलामुळे शक्य झालंय. हो हो, धन्यवाद धन्यवाद. हो हो. हो शेठ, अहो केव्हापासून फोन लागले, जरा आमच्याकडे पण लक्ष द्या की. हा, अभिनंदन. हा, धन्यवाद. हे बघ, हार आणि शाल आणलाय. आम्हाला सत्कार तरी करू द्या तुमचा. अरे हार मला नको घालू, माझ्या 2 वाघांना घाल, कारण त्यांच्यामुळे मी जिंकलोय. जिंकलास रे बाबा तू. नाही, मी नाही जिंकलो, माझे 2 वाघ जिंकलेत आणि त्यांच्यामुळं मी. आणि फक्त त्यांनी मला जिंकवलं नाही रे, ज्या ज्या लोकांनी मला नाव ठेवले ना त्यांची तोंड बंद केली. लोक मला म्हणायचे हा कसला नाद आहे, पण आज सुद्धा त्यांना कळालं बैलगाडा शर्यत फक्त नाद नाही तर एक वेगळंच वादळ आहे. तू त्या वादळाचा एक भाग आहेस मित्रा. तुझा आज मला सार्थ अभिमान वाटतो बघ, तू माझा मित्र असल्याचा. आणि मला पण तू माझा होणारा नवरा म्हणून अभिमान वाटतोय. चुकलं माझं. अरे मी तुला शर्यतीमुळं खूपदा हिणवलंय, पण आज तू मला दाखवून दिलंस की बैलगाडी शर्यत हे तुझं पहिलं प्रेम होतं आणि तू जिंकलास. मला तुझ्या आयुष्यातलं दुसरं प्रेम व्हायला जागा देशील? मला माहिती होतं जोपर्यंत मी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्हाला असंच हिणवणार, पण आज सुद्धा तुला कळालं ना का परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. बरं जाऊ दे, जे झालं ते सोड. आपण लवकरच लग्न करू आणि आपल्या नात्याला नव्याने सुरुवात करू. फक्त माझ्यावर प्रेम असू दे, माझ्या पैशावर नाही. मग बघ तुला कसा राणीसारखा ठेवतो. चुकलं माझं, मला माफ कर. तर चला, मिरवणूक चालू झाली असेल, तात्या वाट बघत असतील. चला. हा चला तयारी करू. ठीक आहे, चल. हा.
का सांगितलं माझ्या घरी खोटं? का वागलीस माझ्यासोबत असं? तुझ्यासोबत मैत्री केली हे चुकलं का माझं? अगं पूजा, घरच्यांना जर कळलं असतं ना माझं सुहाचं लफडं चालू आहे, तर त्यांनी मला मारून टाकलं असतं ग, म्हणून सांगितलं मी. अगं पण तुझ्या घरच्यांनी माझ्या घरी येऊन सांगितलं ना की गावातल्या सुहासोबत माझं लफडं आहे म्हणून. आणि तुझ्या खोटं बोलण्यामुळं मला किती मारलं घरच्यांनी, आणि त्यात तर माझं कॉलेज पण बंद केलं. अगं चुकी झाली माझी. जर मी घरच्यांना खोटं नसते बोलले तर आजही मैत्रीण तुझ्या समोर नसती. मैत्रीण होतीस, आता नाहीये. अशी मैत्रीण काय कामाची जी स्वतःचं झाकून दुसऱ्यांवर ढकलून त्याला बर्बाद करते. हे बघ, आजपासून माझ्यासोबत बोलायचं नाही, आणि तुझं तोंड पण मला दाखवू नको. अगं चुकी झाली माझी, मला माफ कर. नावेलाच होता माझा, म्हणून सांगितलं ग मी. खुश झाली असेल ना आता तू? मला भेटू पण नको आणि माझ्याशी बोलू पण नको. तुझी माझी मैत्री इथं संपली. चालले मी. पूजा, पूजा, स्नेहा कुठं आहे ग? माझ्या पुढं तिचं नाव नको काढू. माझी मैत्रीण नाही येते आता. अगं काय झालं? कालपर्यंत तर तुम्ही दोघी सोबत जात होते कॉलेजला, आज काय झालं दोघीमध्ये? कालपर्यंत जात होतो आम्ही सोबत, पण आज तिच्यामुळं माझं कॉलेज बंद झालं. तिच्या घरी तुमच्या दोघांचं कळलं. तिने असं सांगितलं तिच्या घरी की तुझं आणि माझं लफडं आहे. मग तिच्या घरच्यांनी माझ्या घरी येऊन सांगितलं, आणि माहिती का माझ्या घरच्यांनी मला किती मारलं. त्यामुळं माझं कॉलेज पण बंद केलं. तुमच्या दोघांमुळं माझं वाटोळं झालं. अगं मला नव्हतं माहीत एवढं खोटं वागते ती. तिचं माझ्यावर खरं प्रेम होतं ना, मग घरी सांगायचं ना, खोटं कशाला बोलली? हे बघ, तिच्या वतीने ना मी माफी मागतो, माफ कर. जाऊ दे, जे झालं ते झालं. इथून पुढं आता माझ्या वाटेला येऊ नका तुम्ही. काय झालं सुहास? एवढं अर्जंट का बोलवलं? तुला लाज नाही वाटत? तुझ्या मैत्रिणीला कशाला त्रास दिला तू? त्या पूजेने आपल्याला किती मदत केली बरं. आता तुझ्यावर संकट आलं, तिचं ना पुढे ढकललं. अरे मला पण वाईट वाटतंय, पण आता काय करू? तिच्या घरी जाऊन मी माफी तर नाही ना मागू शकत. समजलं मला. उद्या जर तुझ्या घरी सांगायची वेळ आली, तू सांगशील? मला नाही वाटत तुझी हिंमत होईल म्हणून. तू कधीच साथ नाही देऊ शकत माझी. अरे असं नाहीये, आपल्याला लग्न करायचंय, पण मी जर आत्ता जर घरी बोलले ना तर ते लग्नाला होकार नाही देणार. त्यामुळे मी तसं सांगितलं आणि ते दुसरंच होऊन बसलं. मला काय हौस नव्हती रे. एक काम कर, तिच्या घरी जा आणि जे खरं आहे ना ते सांग, आणि तिचं कॉलेज सुरू कर. अरे पण मी सांगून काय फायदा? तिच्या घरचे माझ्यावर विश्वास नाही ठेवणार आता. माझ्या घरी येऊन सांगायची काही गरज नाही. जे खरं आहे ते सांगितलंय मी. आता तुझ्या घरी सुहासबद्दल विचारलं तर जे खरं आहे ते सांग. खोटं बोलून तू फक्त वेळ पुढे ढकलती, त्यांनी प्रॉब्लेम्स नाही सुटत. आणि जे खरं आहे ते सांग. अगं पण हे बघ, पण बिन काय नाही, हीच वेळ आहे, घरी जाऊन सांग. बरं सांगते. पूजा मला माफ कर, खरंच माझ्यामुळं खूप त्रास झाला ग तुला. जाऊ दे, सोड. जे झालं ते. फक्त एवढंच, आता इथून पुढं खोटं बोलू नको. जे खरं आहे ते सांगायचं. असं खोटं बोलल्याने एखाद्याचं आयुष्य बर्बाद होतं. खुश राहा तुम्ही. येते मी. हे बघ, तू आता घरी जा, तुझ्या घरी सांग, आणि मी पण माझ्या घरी सांगतो. हो सांगते. आता इथून पुढं मी खोटं नाही बोलणार. चुकलंच माझं जरा. ठीक आहे. आणि आपल्याबद्दल पण घरी सांगते मी. ठीक आहे, येते मग मी. आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. सुहास थांब ना. स्नेहा, सॉरी बरं का, मला उशीर झाला. चल पटकन. काय ग, तोंड का पाडलंस? तब्येत बरी नाही का तुझी? का कॉलेजला जायचा मूड नाही तुझा? काय सांगू अगं पूजा,
रोजच्यासारखा आज पण माझा दिवस खराबच जाणार आहे. काय झालं ग? आता काय होणार आहे? त्याने आज पण माझ्याकडे वळून नाही बघितलं. का गं एवढा भाव खात असून तो? कोण? सुहास आणि दुसरं कोण? अच्छा तो होय. तुला एक सांगू कस नाही, मला वाटतं त्याला कोणीतरी आवडत असेल, नाही तर असेल पण त्याची कोणीतरी. गप्पाई बाई, असं काही नाही. तो कॉलेजमध्ये पण कोणत्याच मुलीसोबत बोलत नाही बघ. नुसता अभ्यास अभ्यास अभ्यासच करत असतो. अगं चांगलं आहे की मग, हुशार आहे, अभ्यासू आहे. कसलं चांगलंय? एवढा अभ्यास करून काय करायचंय काय माहिती. आयुष्यात ना कधीतरी मजा मस्ती केली पाहिजे. तुला लईच मजा मस्ती करायची वाटते सुहास बरोबर. अगं हो, मी लय स्वप्न बघून ठेवलेत. आमचं लग्न होईन, मग आम्हाला म्हणजे आमचं लग्न होईन, मग तो कामाला जाईन, मी घरी राहीन. आम्हाला मस्तपैकी 2 लेकरं असतील, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा हा माझ्यासारखा दिसेल आणि मुलगी ही सुहास सारखी दिसेल. वाव, किती भारी ना. विचार करूनच माझ्या पोटात गोळा आलाय. अगं थांब, मग तुला एवढा आवडतो तर त्याला सांगून टाक ना. अगं तेच ना, कसं सांगू मी? मला भीती वाटते का त्याला सांगायची. अरे स्नेहा, प्यार किया तो डरना क्या. त्याला तू बोलून बघ, मग तो काय बोलतो उत्तर येऊ दे. मग चल. ठीक आहे, तसंच करते. बघते काय म्हणतो इथं. ठीक आहे, जा. सुहास थांब ना, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. बोल. मला ना तू तू छान दिसतोस. हा मग मग अभ्यासात पण तू हुशार आहेस. हा मग तुला सगळे मानतात आहे ना, आणि तू सगळ्यांची मदत करतो. पुढे बोल ना. कॉलेजमध्ये पण तू टॉपला आहे आणि छान पण दिसतोस तू. अरे हा मग. अरे काय हा मग लावलंय? तुला समजत नाही का मला काय बोलायचंय तू? अरे मला तू सकाळ दुपार संध्याकाळ मला सारखं तूच दिसतोय. जिकडे बघ मला फक्त तूच दिसतोय. सकाळी घरून निघलं का मला तूच, दुपारी कॉलेजमध्ये तूच, रात्री झोपताना तूच. अरे मी जिथं बघन तिथं मला फक्त तूच दिसतोय. तुला कळत कसं नाही? मी अख्खं स्वप्न मी तुझ्यासोबत पाहायचं मी विचार करते. अरे मला लग्न पण तुझ्याशीच करायचंय. मी येडी झाले रे तुझ्या प्रेमातलंय. आता तू समजून घे काय ते. आणि आय लव्ह यू. लगेच उत्तर नाही दिलं तरी चालेल. तुला वाटन तेव्हा उत्तर देतो. मी तुझ्या उत्तराची वाट बघन. येते मी. बोलले बाई एकदाच. लय हिंमत आहे ग तुझ्यात. हा ना. गावातली पहिली पोरगी असशील जिने मुलाला प्रपोज केलाय. काय बोललो तो? नाही ना. जाऊ दे, उत्तराची वाट बघ. हा चल. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है. अगं कुठं चालले आवरून? मला का बोलवलं इथं? अगं त्या सुहासने मला भेटायला बोलवले त्या हायवेच्या हॉटेलला. अरे वा. हळू ना, पुढे जात काय बोलती? हा. घरच्यांनी जर ऐकलं ना मारून टाकतील मला. तर आई तुला याच्यासाठी बोलवले की तू ना आता घरी सांगायचं की आपण अंजलीकडे चाललोय अभ्यासाला. मग ना निम्या रोड पर्यंत तू माझ्यासोबत ये. मग तिथून मी जाईन आणि तू इकडे वापस ये. काम झालं का लगेच कळलं मला. बरं जाऊ दे ती. चल ना लवकर, पडतो वाट बघत बसला असेल ग. हा चल. चल चल. बरं झालं ना तू माझ्यासोबत आली. हो ना. बरं चल, मी जाते, तू जा इकडून. काम झालं तर लगेच कळते हा ना. अगं तसं नाही, पण तू येणार आहे का माझ्यासोबत?
अगं तसं नाही, मला तुझी काळजी वाटते म्हणून ग. मी एक काम करते, मी इथेच कुठेतरी जवळपास थांबते. काही प्रॉब्लेम झाला ना मला लगेच फोन कर. कसला प्रॉब्लेम? अगं पोरांचं काही सांगता येतं का? बरं चल मी येते, जा मग तू. ठीक आहे. हे थांब, अशी कस काय चालली? तोंड बांध, हा बांधते मी. नीट बांध. हा बांधते मी. जा मग तू. हा हा, फोन करा. हो हो. सर बस. काय घेणार तू? काही नको मला. अगं घे ग. ठीक आहे, एक कोल्ड कॉफी घेते. दादा 2 कोल्ड कॉफी द्या बरं. स्नेहा, तू या गावातली ना पहिली मुलगी असशील का जिना प्रपोज केलाय. खरंच डिरिंग आहे बरं का तुझ्या. बाकी फालतूगिरी सोडा ना तर दे. स्नेहा, मी विचार केलाय. हा विचार ना. तुला माझं उत्तर पाहिजे ना. हो. हे बघ, तुझं माझ्यावर प्रेम पण आहे आणि माझ्यासोबत तुला लग्न पण करायचंय. पण माझं उत्तर नाही असं आहे. का? तुला दुसरं कोणी आवडतं का? अगं तू मला चांगली वाटते पण नको. हे बघ स्नेहा, माझं लक्ष आहे ना, मला अभ्यासावर केंद्रित करायचंय. IAS IPS अधिकारी बनायचंय, नाहीतर मला सैनिक व्हायचंय. आणि आजकाल मुलींना सैनिक नवरा नकोय. आजकाल मुलींना फक्त त्यांच्या आवडीनिवडी जपणारा, त्यांचं रक्षण करणारा असा नवरा पाहिजे. आणि मी वर्षभर सीमेवर लढायला जाणार आणि तुझ्या नशिबी फक्त वाट बघणं आणि एकटेपणाच असणार. आणि मी जर शहीद झालो तर तू विधवा होणार. रे हे काय बोलतोय तू? हे बघ स्नेहा, जे खरं आहे ना तेच बोलतोय. आणि सॉरी, माझं नाच सोडून देतो आणि माझं उत्तर नाही हेच आहे. आणि माझ्यासाठी फक्त राष्ट्रप्रेम प्रथम आहे. मी जगन सुद्धा देशासाठी आणि मरण सुद्धा देशासाठी. खरंच सॉरी. हो, नका रडू. तुमचा जेवढा जीव आहे तेवढा माझा बी जीव आहे की तिच्यावर. अगं पोरगी झालती तेव्हा किती खुश होतो मी. आपल्या घरात पहिली पोरगी आली. तुझ्यापेक्षा जास्त जीव लावलाय बरं का मी तिला. पण शेवटी बापाने किती जीव लावलाय, ती पोरगी म्हणजे पारख्याचंच धन. आता आपली चकुली लग्न झालं की आपल्याला सोडून निघून जाणार कायमचीच. अहो, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा एक दिवस येतो, तेव्हा तिला तिचं जन्मघर सोडावंच लागतं की. आपण नुसतं घर नाही ना सोडायला लागत, तिला तिच्या बापाचं नाव सुद्धा पुसून टाकावं लागतं. तुला सांगतो, छकुली जसजशी मोठी होत होती ना
तसं माझं काळी जातून तुटायचं. कुठं लग्नाला गेलो ना की त्या नवरीमध्ये मला माझी छकुलीच दिसायची आणि असं वाटायचं एक दिवस माझी छकुली सुद्धा मला सोडून निघून जाणार. मी नव्हते का आले माझ्या बापाला सोडून, पण नवरा तुमच्यासारखा असला म्हणजे त्रास होत नाही बघा पोरीला. हा, ते पोरगा बी खरंच चांगला आहे, म्हणूनच पोरीने बी आपले होकार दिला आणि मी बी म्हणलो होऊ द्या यांच्या मनासारखं. बरं चला, हे सगळं जाऊ द्या. मी जातो आणि आता छकुलीसाठी आहे ना, तिला काय काय खायला आवडतं का ते सगळं घेऊन येतो. हो जा. 2च दिवस माझी पोरगी इथे, 2 दिवसात आहे ना तिची सगळी हाऊसमौज करून घेणार मी. एकदा कधी सासरी गेली मग या घरी सुद्धा पाहुणी म्हणूनच येणार आहे. बर चल, जाऊ का मी? जा जा, तिला काय खायला आवडतं ते घेऊन या. जा बरं. आपला बाप आपल्याला लहानपणी त्याच्या खांद्यावर खेळवतो, आपले लाड करतो, आपल्याला मोठं करतो, आणि आज आपल्याच बापाला सोडून जावं लागेल असं वाटलं नव्हतं का कधी? हे बघ पूजा, तुला सांगते मी, जेव्हा आपल्यावर खरी लग्नाची वेळ येते ना तेव्हा असं वाटतं लग्न हा प्रकारच नसावा. बघ ना, आपल्या आईबापाला सुद्धा सोडून जगणं ना काय सोपं नसतं ग. जावंच लागतं ग. शेवटी मुलीवर पुढच्या पिढीचा भार असतो असं म्हणतात. काळजी नको करू, चांगला संसार कर. आपण त्यांना जीव लावला ना, ते पण आपल्याला आपल्या आईवडिलांसारखं जीव लावतात. आणि तेवढी समज आहे तुला. ते तर आहेच ग. जर सासू सासऱ्यांना जीव नाही लावला ना तर लगेच बोलतात. आईबापाने काय शिकवले असे टोमणे मारत राहतात. आणि मला असं वाटतं की त्यांनी माझ्या आईबापाचं नाव नाही, ही प्रेमानेच घेतलं पाहिजे, आणि मी तशीच वागणार. तशी तू हुशार आहे म्हणा. ते जाऊ दे, सगळं सोड. तिकडं गेल्यावर तुला माझी आठवण येईल का ग? येईल ना. अगं लग्न झाल्यावर आपले आईबाप, मित्रमैत्रिणी सगळं सोडून जावं लागतं ग. किती अवघड असतं ना आपलं आयुष्य. तुझी लय आठवण येईल मला. आणि काळजी घे, आता मी नाही तुझ्यासोबत भांडायला. हॅलो. हा हा, अहो मंगल कार्यालय नाही का ते आपलं हायवेच्या कडेच आहे. हा हा, कार्यालयातच ठेवलंय लग्न. तर डायरेक्ट तिकडे आहे तुम्ही, इकडे येऊच नका आता. हा हा हो, सगळ्यांना सांगितलंय ना. हा, सगळ्यांना सांगून टाकलंय बघ. नाही तर लग्न हे रुसत आहे ते रुसत आहे. नाही नाही, त्याची अजिबात काही काळजी करू नको. मी एकदम व्यवस्थित सगळ्यांना सांगून टाकतोय. बाबा काय सांगताय लोकांना? अगं आता लग्नाचं सांगायला नको का ज्याला त्याला. आता आधीच्या सारख्या पत्रिका राहिल्यात का? हा, हे फोनवरच सगळं जमतंय बघ. बाबा मला हे लग्नच करू वाटत नाही हो. का रे बाळा, काय झालं? बघा ना बाबा, लग्न करून तरी काय करू मी? कसं जाणार मी तिकडं? तुम्हाला सोडून जावं लागेल मला, माझ्या मैत्रिणीला सोडून जावं लागेल, आणि हे गाव गाव पण सोडून जावं लागेल. कसं जगू मी तिकडं? हे बघ बाळा, प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून एक ना एक दिवस जावंच लागतं. आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं गाव हेच तिचं गाव असतं. आता तुझी आईच नाही का, तिचं घरदार सोडून आपल्याकडे आली, सगळा गोतावळा सोडून इकडं आली. तसंच आता तू पण जायचं. तुझ्या नवऱ्याचं गाव हेच तुझं गाव. अगं काय नाही, सुरुवातीला होतो थोडा त्रास, पण नंतर होऊन जाईल तुला सवय. बाबा मला तुम्हाला सोडूनच जाऊ नाही वाटत. मुलीला जावंच लागतं बाळा, सोपं नसतं. मला सुद्धा पोटच्या पोरीला सोडून जावं वाटेना. अरे रवी,
कामावर नाही गेला होय आज? काका सुहास आणि मी एकाच कंपनीत आहे ना कामाला. हा माहितीये मला. अरे म्हणूनच म्हणलं कामावर नाही गेला तू आज. नाही ते जरा लवकरच आलो. सुहासनीच मला तुमच्याकडे पाठवले. का रे, काय झालंस? ते काय तुमच्या जमिनीचे काहीतरी व्यवहार चालू आहे ना. हा, अरे थोडी पैशाची गरज होती म्हणून ती जमीन तारण ठेवून आहे ना पैसे घ्यायचे होते आम्हाला. श्वास म्हणला बरं का, कोण ओळखीचं आहे बोलणार आहे मी म्हणून. हा, तो त्या कामाबद्दल आहे ना कंपनीत एका माणसाशी बोललाय. हा, आणि काय झाले, आज कामाचा लय लोड आहे आणि त्याला मालकाने थांबून घेतले. मग तो बोलला तूच घरी जाऊन आहे ना तेवढी कागदपत्र घेऊन ये. हवं तर मी फोन लावून देतो त्याला. अरे नाही नाही, फोन कशाला लावून देतो? अरे का लहानपणीपासूनच एवढं जीवलग दोस्त तुम्ही. अरे सुहास आमच्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वासी. फोन बिन काय लावू नको, मी कागदपत्र घेऊन आलो, थांब इथेच. हा या घेऊन. ही घे कागदपत्र आणि जपून ने बर का. हा बरं चला येऊ का काका. पाणी बी नाही काय? नाही नको, ते सुहासला द्यायचेत ना. हा चालते चल. जातो. भाऊजी का वहिनी कुठे गेल ते? जरा ते सामान आणायला गेले होते. तुम्ही आज कामाला गेले का? नाही आज जरा लवकरच आलं होतं. ते तुमच्या घरी गेलं होतं ना. का बरं? ते तुमचं काहीतरी जमिनीचा व्यवहार चालू आहे ना, तेव्हा सुहास बोलला तू जाऊन ये. ते आज कंपनीमध्ये कामाचा लय लोड आता, त्याच्यामुळे साहेबांनी त्याला सोडलं नाही. म्हणून तू तूच कागदपत्र घेऊन ये. हा का, बरं बरं. बरं वहिनी एक विचारू का? विचारा ना भाऊजी. तुम्ही जमीन तारण ठेवताय, त्याच्यापेक्षा मी काय मदत करू का? अहो एवढं काही माहित नाही बरं का मला, पण आधीच हाय वाटतं थोडंसं कर्ज. अच्छा, म्हणजे एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज. कर्जाने कुठं कर्ज फिटत असतं का? एक सांगू का वहिनी, श्वास एवढा कर्जबाजारी का एकाच गोष्टीमुळे झाला असं. कशामुळं? एक वेळेस नशा परवडल, दारू परवडल, बायचं ना लय वाईट. काय? हा वहिनी, आमच्या कंपनीमध्ये ना एक संगीता नावाची बाई आहे, एकदम डेंजर. श्वासपेक्षा ना वयाने मोठी. ती काय करते, माणसांना जाळ्यात अडकवते आणि एकदा माणूस जाळ्यात अडकला ना पैसे उकळायला सुरुवात करते लगेच. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, सुहास त्या बाईच्या नादी लागला असं का? असू शकतो बरं का. एकदा दोनदा त्यांना मी कंपनीमध्ये नजर होताना बघितलंय. अरे देवा. हा वहिनी, तुम्ही सावध राहा बरं का. बरं चला येतो मी. बरं बरं. काय झालं? लय खुश दिसताय तुम्ही. आपल्याकडे आहे ना आता लय पैसा येणार आहे आणि आपल्या सगळ्या गोष्टी ना आता आपली पूर्ण होणार आहेत. मी ना 1 एकरची 10 एकर तुला कशी करून दाखवतो पा. फक्त तुझं हे तोंड आहे ना कुठं उचकटू नको. नेमकं काय केलं तुम्ही असं? त्या सुहासला आहे ना लय मस्ती आली होती. कंपनीमध्ये काल माझ्याकडून एक चूक घडली तर त्याने लगेच सगळ्यांसमोर माझी इज्जत काढली. तो मोठ्या पोस्टला आहे, मी लहान पोस्टला आहे. म्हणून काय झालं, लहानपणापासूनचा मित्र आहे ना तो माझा, म्हणून कुठं पण काय पण बोलावं का लगेच इज्जत काढावं का माझी. त्याची सगळीकडून मी आता आहे ना कोंडी करणार आहे. त्याची आधी जमीन, आई बाप, बायको, त्याच्या जमिनीची कागदपत्र तर घेतलेत मी आणि वहिनीच्या मनात सुद्धा पिल्लू सोडून आलेले. अहो काय केलं तुम्ही असं? किती केला तरी तो तुमचा मित्र आहे आणि आपल्याला किती वेळा मदत केली त्यांनी. मग काय उपकार केलेत का म्हणून कुठं पण इज्जत काढायची का माझी? अहो कामाच्या ठिकाणी चालतं असं, समजून घ्यायचं ना जरा. एकदा एखादा माणूस माझ्या डोक्यात गेला ना मी त्याला सोडत नसतो. आणि डाव करून आहे ना सुहासच्या साया घेतलेल्या आहेत मी कोऱ्या कागदावर. आता ती सगळी जमीन आहे ना आपली होणार आहे. अहो काय करायची असली जमीन, आणि काय झालं ना तुम्ही त्यांचं घर नाही फोडू शकत. त्याच्या आई वडील आणि बायको खूप मानतात त्यांना. तू नक्की त्यांच्या बाजूने का माझ्या बाजूने? मी खऱ्याच्या बाजूने आहे. आणि असं करून काय समाधान भेटणार आहे हो तुम्हाला? मला भेटेल समाधान आणि तुला माझी साथ नसेल ना द्यायची. जगणार तुझी तू, चालते हो माझ्या घरातून. नाही राहायचं मला, चालले मी माहेरी. आणि सगळं सामान बांधायचं आणि लगेच निघायचं.
थांब, कळू नको. मी तुला बोलणार पण नाही आणि मारणार पण नाहीये. मला तुझ्यासोबत फक्त बोलायचंय. काय बोलायचं बोल पटकन. खरं तर बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. तुला जे करायचं होतं तू केलंस. मला बहीण भाऊ नाहीये, पण सख्ख्या भावापेक्षा जास्त विश्वास ठेवला तुझ्यावर. मित्र असून सुद्धा भावासारखं मानलं होतं. तू काय केलं होतं तुला आठवते का? अरे कंपनीमध्ये माझ्याकडून एक चूक झाली छोटी, तू तर चार चौघात माझी इज्जत काढली. ती छोटी चूक नव्हती. कंपनीमध्ये तू फ्रॉड, चोऱ्या माऱ्या करायला लागला होता. तुझ्यामुळं ती कंपनी बंद पडायची वेळ आली होती. मला असं वाटायला लागलंय तुझी वृत्ती तशी झाली. आधी कंपनीमध्ये कांड केला, नंतर माझं घर फोडलं आणि छोट्याच्या जमिनीसाठी तू माझ्या संसारात विष कालवलं. केलंय मी तुला बरबाद. तुझ्याकडे आता काहीच उरलेलं नाहीये, नाही तुझी जमीन ना तुझं घर. बरोबर आहे, माझ्याकडे काहीच उरलं नाही. पण एक लक्षात ठेव, एक अशी गोष्ट आहे माझ्याकडं, ती तुझ्याकडे नाहीये. काय? माझे आई वडील, माझी बायको माझ्यासोबत आहे, पण तुझ्यासोबत कोणीच नाही. तू माझी जमीन घेऊन इथं घर बांधलंस, पण त्या घरामध्ये कोणीच नाहीये, फक्त 4 भिंती आहे. किती झालं ना, माझे आई वडील, माझी बायको माझ्यासोबत आहे. तुझ्यासोबत कोण आहे? तुझी बायको तुला सोडून गेली. तुझे आईबाप सुद्धा तुला एकट्याला टाकून गेलेत. माझे आईबाप, माझी बायको, हेच माझं सुख, हेच माझे समाधान आणि हीच माझी लाखमोलाची संपत्ती. तू मर एकटाच इथं, पुन्हा भेटू पण नको. तू जेवढा भंगार मुलगा तूच असशील आणि मला म्हणतो माझ्यावर प्रेम आहे. अरे मी का तुझ्यावर प्रेम करू? तुला तुझ्या बापावर सुद्धा प्रेम करता आलं नाही. गेले 5 वर्ष तू तुझ्या बापासोबत सुद्धा बोलत नाही. इतका मूर्ख मुलगा मी पहिल्यांदाच बघितलाय. स्नेहा, हे बघ, माझ्या बापाचं नाव माझ्या समोर काढू नको. तो माझा घरचा विषय. मी माझं बघून घेईन काय करायचं ते. घरचा विषय ना, मग घरीच जाऊन बघ. इथं मला का प्रेमाची भीक मागतोय? हे बघ, परत जर प्रपोज करशील ना मला, तर माझ्या बापाला घेऊन येईन मी तुझ्या घरी. प्रेम नाही म्हणून सांग ना. हा, बाकी काय करस तुला? मी माझ्या बापासोबत बोलल, नाहीतरी काय करल. तुझ्यावर प्रेम होतं, पण आता काय गरज नाही तुझी. मी दुसरी बघल. दुसरी बघाल ना, जा मग दुसरीच बघ. हा, जातो. निघ. अरे वेड्या, माझं पण तुझ्यावर तितकंच प्रेम आहे रे, पण बापासोबत कुणाला बोल वाटत नसतं रे, पण बापच माझ्यासोबत बोलत नाही. कुणाला सांगू? आई गेली तेव्हा बापानं दुसरं लग्न केलं आणि मला परक्याची वागणूक दिली. बाप मात्र खुश राहायला लागला, पण मला दुःखात टाकलं. गेली 5 वर्ष झाले मी बापासोबत बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण हिंमत नाही होत माझ्यात. मी तुझं दुःख समजू शकतो रे, पण बापाला पण बोलू वाटत असेलच ना. असं किती दिवस चालणार आहे? आणि तुझी दुसरी आई भोळी आहे रे, तिचं तरी कुठं एवढं असतं? तिच्यात मी आईच पाहतो, पण बापाचं काय करायचं? मी बापासोबत बोलत नाही म्हणून लोक मला नाव ठेवतात. माझ्यावर खरं प्रेम करणारी मुलगी सुद्धा त्याच्यामुळे माझ्यासोबत भांडते. मला काही समजत नाही, काय करावं काय नाही. हे बघ, तेवढं लोकांचं कशाला मनावर घेतोय? आणि तुझं स्नेहावर खरं प्रेम असेल तर कशाला तिच्या संगती भांडतोय? आज ना उद्या तू तुला भेटणारच आहे ना, आणि तू बापा संगती बोलल्यावर तू तुला भेटेलच ना. जाऊ दे, नाही भेटली तर नाही भेटली. हो काका. अरे पुरी,
तो कशी काय आली आज इकडे? काय काम होतं काय? तुम्ही ना तुमच्या त्या सुवासाला समजून सांगा. लय त्रास द्यायला लागलाय मला तो. नाहीतर मी माझ्या घरच्यांना घेईन आणि केस करीन बरं त्याच्यावर. पण म्हणलं आधी तुम्हाला नीट सांगावं समजून. हे बघ पोरी, तू म्हणत असशील ना, मी त्याला धरून कानाखाली आणतो आणि नीट समजून सांगतो, पण तसलं काय केस बीस काय करू नको. आम्ही 5 वर्ष झालं बोलत नाही एकमेकांसंग. माझा लय जीव आहे का त्याच्यावर. हवा असेल तुमचा जीव, पण तो तो रोज रस्त्याने मला छेडतो, काय काय घाण घाण बोलतो. म्हणतो माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. तुम्ही ना हे बघा, त्याला आणि तुम्ही माझ्यासमोर एकदा तरी मारा, तरच मी गप्पा बसेल. नाहीतर मी माझ्या वडिलांना घेईन आणि केस करीन मी त्याच्यावर. असं म्हणते का? चल तू, पण ती केस वगैरे काय करू नको. ठीक आहे चला. काका सोडा ना त्याला. काय झालं त्याला मारायला एवढं? काय झालं? अरे गावातल्या पोरींची शेड काढतो, लाज नाही वाटत का तुला? वय अरे ही पोरगी केस टाकाय निघली होती तुझ्यावर, मी अडवली म्हणून थांबली ती. पोरी तू सांगत असेल तर सांग, अजून अजून म्हणता मी लाज वाटायला पाहिजे. गावातल्या पोरींची छेड काढतो तू. पाय पड, पड पाय तिच्या, पड पाया आणि माफी माग. मी नाही देणार तिला त्रास कधी. पाया पडतो. नाही राहू दे सुहास. पोरी तुझं समाधान झालंय का सांग, नाही तर अजून फटकून काढतो इथं याला. नाही राहू दे सुहास, नको पाय पडू. अहो तुम्ही बापलेकाने एकदा तरी समोर यावं, थोडंसं बोलावं, निदान भांडण तरी करावं. बस याच्यासाठीच मी प्रयत्न करीत होते. अहो गेली 5 वर्ष तुम्ही एकमेकांशी बोलत नाही. मला खरंच खूप वाईट वाटतं. हे बघा, मी केस वगैरे काही करणार नाही. मला माफ करा काही चुकलं असेल तर. आणि हा काका हा नाही मला त्रास देस, उलट मीच त्याच्यावर प्रेम करते. राहू दे पुरी, तुझी काय बी चूक नाही बघ. अगं उलट इतके दिवस बोलत नव्हतो तर माझ्या पोटात फुटत होतं. मला त्याच्याशी बोलू वाटायचं, पण परत असं वाटायचं चूक माझी. बोलावं तरी कोणत्या तोंडाने. हे बघ परत झालं गेलं सोडून दे. हे सगळ्यांसमोर मी माझी चूक मान्य करतो. ह्या बापाला माफ कर. चला जाऊ आपण. चल. स्नेहा, अय स्नेहा. अगं चल ना घरी, मी तुला न्यायला आलोय. तुमच्यासारख्या गुंडासोबत लग्न करून ना मला पस्तावा आलाय. आणि आता तुम्ही जेलमधून आले ना, मी नाही संसार करू शकत तुमच्यासोबत. अगं चुकलं माझं, मला माफ कर. मी आता सुधराल ना खरंच. अहो पण काय गरज होती तुम्हाला दुसऱ्याच्या भांडणात पडायची? तुम्ही 2 वर्ष जेलमध्ये होते ना, तेव्हा माझ्या जीवाला माहिती मी काय काय सहन केलंय ते. आणि आता म्हणते चल सासरी, मला न्यायचं सासरी. मी इथंच खुश आहे माझ्या बापाच्या इथं. अगं गुन्हा करायची कोणाला हौस नसते. रागाचे भरत झालं माझ्याकडून, पण तू जर साथ देणार असशील ना, मी गेलेली इज्जत सुद्धा आणू शकतो परत. अहो तुम्ही केलं रागाच्या भरात गुन्हा आणि गेले जेलमध्ये, पण आम्ही इथं मेल्यासारखं जगलो ना. लोक किती नाव ठेवत होते आम्हाला. तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांना त्रास झाला. लोक म्हणत होते तुमच्या बापाला की बघा म्हणे मुलगा हा गुंडच निघाला. माझ्या आई वडिलांना किती त्रास. त्यांना म्हणायचे तुमचा जावई गुंड निघाला. हा त्रास काही तुमच्या गुन्ह्यापेक्षा कमी नाही. माझ्याकडून झाली चूक, पण जाऊ दे ना आता. तुझी मला खरंच खूप गरज आहे आता. तू माझ्यासोबत चल. मी नाही येऊ शकत, जा तुम्ही. मला जगू द्या आता, सुखाने तरी जगू द्या. आणि हा परत माझ्या बापाच्या दारात पण यायचं नाही तुम्ही. जा बरं इथून. जेलमधून आल्यानंतर समजलं रागाच्या भरात आपल्याकडून गुन्हा होतो, पण नंतर गुन्हेगार म्हणून आपल्याकडे लोक पाहतात, पण सुधारण्याची संधी कोणीच देत नाही. आपल्यामुळं घरच्यांना त्रास होतो. घरचे सुद्धा परक्याची वागणूक देतात.
सुधारायचं असतं रे, नसतं कोणाला गुन्हेगार व्हायचं. पण कोणी सुधारण्याची संधी देत नाही म्हणून घर सुद्धा सोडून जावं लागतं. हे बघ सुहास, तुझ्याकडून गुन्हा झाला, तू जेल भोगून परत आलास. आता तुझी चुकी होती म्हणून तुला घरच्यांनी नाकारलं. पण असं व्यसन करत नाही बसायचं. तुला बरबाद होताना पाहिले मी. तुला सुधारण्याची एक संधी मिळते असं समज, पण तुला व्यसन करून बरबाद होताना नाही पाहिजे रे मला. आणि साल्या, तुला काय गरज होती रे त्या लोकांच्या भांडणामध्ये पडायची? अरे तू जेलमध्ये गेला तेव्हापासून तुझी माघारी येण्याची वाट बघत बसलोय मी इथं. सुधारायचं रे मला, नाही अशा लफड्यात पडायचं. पण काय करू आता, कोणी समजूनच घेत नाही. घरच्यांनी सुद्धा घरातून हाकलून दिलं. बायकोला आणायला परत गेलो, तिनं सुद्धा दारात थांबून नाही दिलं. हे बघ, काळजी नको करूस, होईल सगळं व्यवस्थित. मी येतो तुझ्या बरोबर घरी. नाही नको, त्यांना माझ्यामुळे त्रास होतो. त्यांच्या डोळ्यात खुपतो मी. तुला चल म्हणतोय ना, तुझ्या घरच्यांनी आताच तुला जर घराबाहेर काढलं ना, मी आहे ना तुझ्या बरोबर, मी सांभाळीन तुला. चल, तुला परत बरबाद होता नाही पाहिजे मला. चल. रवी, तुझ्या मित्राला म्हणा तुझी बायको आली, तिला घेऊन माझ्या घरात निघून जा. ना तो तुमचाच मुलगा आहे ना, आणि तो मोहिनीला घेऊन कुठं जाणार आहे? तो माझा मुलगा होता, पण ज्या दिवशी त्याच्यामुळे माझी मान समाजात खाली गेली ना, त्या दिवसापासून मेलाय तो माझ्यासाठी. अरे त्यांनी फक्त माझं नाही, या पोरीच्या सुद्धा आयुष्याचं वाटोळं केलंय. ना तिचा जीव होता म्हणून ती इथं आली, आणि त्याला जर आता सुधारायची संधी जर नाही दिली, परक्याची वागणूक दिली, तो राहील का तरी इथं? असं करून जमल का नाना? राग कुठेतरी सोडून द्यावा लागेलच ना आपल्याला. मान्य आहे मला तो चुकलाय म्हणून, पण त्याला जर सुधारायची संधी दिली नाही तर तो व्यसन करील, कुठेतरी मरून पडल. चालणार आहे तुम्हाला? त्याला सुधारायचंय, तो संधीची वाट बघतोय नाना. ना मला फक्त एक संधी द्या सुधारायची. माझ्यामुळे इथून पुढे तुमच्या समाजात कधीच मान खाली नाही जाणार. नाना, त्याला जेलमधून काढायला तुम्हीच मदत केली ना, आणि त्याला जगण्यासाठी आता तुम्ही मदत नाही करू शकत? चालते, तो सुधारणार असं ना तर दिली त्याला एक संधी, पण परत जर त्यानं काही चूक केली ना, या बापाचं मेलेलं तोंड बघावं लागेल त्याला. नाही ना, मला खरंच सुधारायचंय. एकदा समजून घ्या आणि एक संधी द्या फक्त. अरे तू जेलमध्ये गेल्यापासून रोज तडफडतोय मी इकडं. तुझी आई गेल्यानंतर सुद्धा त्रास नव्हता झाला मला, एवढा त्रास तू जेलमध्ये गेल्यावर झालाय. अरे मला काही लय पोरं आहेत का? तू एकुलता एकच आहे ना. आता तरी सुधार पोरा. अरे लय लोकांच्या टोमण्यात होरपळावं लागलंय मला. ना खरंच एक संधी द्या. मी कधीच चुकीचं नाही वागणार, आणि इथून पुढे ना फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या बायकोसाठी जगायचंय मला. सुहास, ह्या मिठीची किंमत लय मोठी. काहीतरी करून दाखव, तुला आता संधी मिळते. धन्यवाद मित्रा, मी तुझ्यामुळं माझ्या घरात पुन्हा आलोय. बस चालते, येतो मी. चला मग. हा. हे बघ, पैशाची काही काळजी करू नको, मी करतो सगळं व्यवस्थित. हा एवढं काय त्यात, राहू दे. तुम्हाला जर सगळंच लोकांना द्यायचं असेल ना, मला बी माझा वाटा ठेवा. मला बी तुमच्यात वेगळं राहायचंय. मला नकोय असला नवरा. अगं हे बघ, आपल्याकडे आहे म्हणूनच लोकांना मदत करतोय ना आपण. देवाच्या कृपेने आपल्याला सगळं भेटलंय.
काय बी कमी नाही. त्यामुळे केली थोडीफार मदत तर काय बिघडतंय. आणि हे बघ, तुला सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा काहीतरी भांडायचं म्हणून वाटा पाहिजे, वेगळं राहायचंय. अहो तुमचं कसं आहे, कुणाचं लग्न निघलं का द्या त्या पुरीच्या बापाला पैसे, कुणी दारात आलं का करा त्याला मदत. हा, कुणी शेतकरी दिसला की कर त्याला मदत, दे त्याला पैसे. हा, मग आपण काय सगळं संपल्यावर भीक मागायची का? अगं तेवढी अक्कल आहे मला, तू नको काळजी करू. आणि आपल्यामुळे एखाद्याचं चांगलं होत असेल तर काय बिघडलं. आणि तसं बी आपल्याला मूलबाळ कुठे आहे. हा, आणि काय करायचं एवढ्या संपत्तीचं आपण. हो, तुम्ही तर लय हुशार आहेत ना, मग सगळं संपल्यावर मला नका बोलू. काय बी संपत नाही हे तुला सगळं माहिती आहे, पण आपलं करायची बडबड म्हणून उगाच चाललंय तुझं. अहो तुम्ही सांगूच नका मला बरं का. तुम्हाला जी मदत करायची ना ती करा, मी इथून पुढे तुम्हाला काही बोलणारच नाही. हा हा, करणारच आहे मदत. मी मदत करायलाच चाललोय. पण आतापर्यंत ज्यांना मदत केली ना त्यांचा आशीर्वाद आहेत आपल्या मागं. अगं म्हणूनच आतापर्यंत आपण ठणठणीत आहे. जा, तुम्हाला कुठं जायचंय ती मला नाही फरक पडत. जा जा. नाही नाही, तुम्ही नका जाऊ, मीच जाते ना. तुम्ही कशाला जाता, तुम्ही करा लोकायला मदत. जा, कुठं जायचं तिकडं जा तू. अहो बरं झालं तुम्ही इथं भेटलात. साहेब कुठं आहे? काय काम आहे तुझं? त्यांच्या मला पाया पाडायचं होतं. त्यांच्यामुळे ना माझा बाप वाचलाय. डॉक्टरने सांगितलं होतं का तुमच्या बापाचं ऑपरेशन करावं लागेल, पण माझ्या खिशात रुपये नव्हता. आणि या साहेबाला कळालं, त्यांनी लगेच पैसे भरले आणि माझा बाप वाचला. मला सांगतो फक्त हे साहेबांमुळे झालंय. माझा बाप वाचला नसताना मी अनाथ झालो असतो. गब्बाळा रडू नको. तुझे वडील बरे आहेत ना आता? बर, तुला काही मदत लागली तर आम्हाला सांगायचं ना. नको, आता काहीच मदत नको. खरंच साहेब आहे ना देव माणूस आहेत. अहो ते गरीब लोकांची लगेच मदत करतात. आणि तुम्हाला सांगतो आम्ही देवघरात सुद्धा आहे ना साहेबाचा फोटो पुसतो. अरे आमच्याकडे आहे म्हणून देतो रे आम्ही. तुला जर काही मदत लागली तर सांगशील. हा, हा चल येते मी. अरे तू तर गेली होती ना. अहो चुकलंच माझं. लोक तुमचा फोटो देवारात पुजतात आणि मी तर देव माणसाला ओळखायला चुकले बघा. अहो त्या गावातले सुहासचे वडील तुमच्यामुळे वाचले बघा. अगं मी तेच तर तुला सांगत होतो, समाजसेवा हीच खरी सेवा असती. आता ते आपल्या गावातला एक शेतकरी होता, त्याच्यावर कर्जाचा इतका डोंगर झाला की तो आत्महत्याच करायला निघाला होता. मी काय केलं, त्याला पैशाची मदत केली आणि त्यातून तो सावरला आणि आज एकदम जोमाने शेती करतोय बघ. आणि नुसती शेती नाही करत, माझे सगळे पैसे सुद्धा फेडून टाकले त्यांनी. आणि आपल्या गावातला जो पांडवा, अगं त्याच्या पोरीचं लग्न होतं आणि त्या पोरीच्या लग्नासाठी सावकाराकडनं व्याजाने पैसे घ्यायला निघाला. मी त्याला म्हणलं व्याजाने पैसे काय घेऊ नको, मी तुला पैसे देतो, तुला लागतील तेवढे पैसे घेऊन जा आणि जमन तसे मला माघारी दे. त्याच्या पोरीचं लग्न एकदम टापात पार पडलं बघ. आणि बिचाऱ्यावर कर्जाचा डोंगर बी नाही झाला. नाही तर सावकाराकडनं व्याजाने पैसे घेतले असते, त्याच्या अख्ख्या घरादाराला तरी जमलं असतं का व्याज फेडणं. अगं आपण या लोकांना मदत करतो ना, आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तो खूप मोठा आशीर्वाद असतो. अहो बरोबर आहे तुमचं. देवानं आपल्याला गरीब म्हणून नाही जन्माला घातलं, तर गरिबांची मदत करण्यासाठी जन्माला घातलंय बघा. मला काही अडचण नाही, तुम्ही जर हे लोकांना मदत करत असाल तर करत जा तुम्ही मदत. कसं आहे माहिती आहे का, सहानुभूतींच्या गोड शब्दांपेक्षा आहे ना मदतीचा हात हा लय मोठा असतो. बरं चल, येतो मी गावात जाऊन आता. हो, हा? मी बी स्वयंपाकाचं बघते आता. सुहास, तुझ्या बायकोला नीट सांग बर का, सारखी भांडत राहते माझ्या बरोबर. टाक मारून एकदाची. तुला कळत नाही का स्नेहा, कशाला भांडत असते आई सोबत? तुम्ही आता मलाच बोला, तुमच्या याची चूक नाही दिसत का तुम्हाला? आई तुला नाही समजत का, कशाला भांडण करते बरं? हो, तू मलाच बोल.
बायको नाही आली की झालं तिच्या साईडनं. हा असं करा, तुम्ही दोघं मिळून मरात मारून टाका ना, म्हणजे तुमच्या घरात भांडणच नाही होणार माझ्यामुळं. आगाई असं काय बोलती स्नेहा, तुला कळत नाही का? इथून पुढे भांडत जाऊ नको, आईला त्रास होतो ना. आईला त्रास होतो मला नाही होत का हो त्रास? तुमच्या अशा वागण्या पाहिजे मला फार वैतागून गेले बाई मी. हे बघा, तुम्हाला आता दोघींना पण सांगतोय, इथून पुढे भांडत जाऊ नका. असं एक दिवस गेला नाही तुम्ही भांडल्या नाही, रोज भांडण चालू आहे तुमचं. मी नाही भांडत, ही तुमची आई ना तीच रोज भांडती. मी नाही भांडत, ही तुझी बायकोच भांडती. नाही नाही, तुम्ही दोघी नाही भांडत, मीच भांडतो तुमच्या सोबत, आहे का नाही? मला पार गावात आहे ना इज्जत नाही राहिली. सगळे लोक गावातले म्हणतात काय तुझ्याच घरात सारखं भांडण चालू असतंय. हा, एक काम करा, मी घर सोडून जातो, तुम्ही दोघीच भांडत बसा. अरे सुहास थांब, सुहा. तुमच्यामुळे जर माझ्या नवऱ्याला काय झालं ना मग बघा, सोडतच नाही मग मी तुम्हाला. अगं तुझाच कोणी आहे काय? माझा लेक आहे ना, तुझ्यामुळे जर माझ्या लेकाला काय झालं ना, मी बी बघते मग कशी येते. चला उद्या काही मग सांगतेस तुम्हाला. मी बी बघते तुझ्याकडं. आ मला सांगती, मी बी बघते, माझ्यामुळे भांडणं होत्यात. हल श्वास काय रे, कुठं चालला? आणि आज दर्शनाला नाही आला गावात? कसं येऊ दर्शनाला? घरातली भांडणं मिटली पाहिजे ना. म्हणजे नाही काय झाले, कोण भांडतंय? अरे आईन बायको होते ना, सारखं भांडण सुरू असतंय. आता सुद्धा भांडण सुरू होत त्यांचं, म्हणून वैतागून आलोय मी. अरे घरोघरी मातीच्या चुल्या असतातच आणि चालूच राहतो प्रत्येकाच्या घरी, एवढं कशाला मनावर घ्यायचं? आणि तू त्यांना समजून नाही सांगत का? आता समजून सांगायला त्यांनी ऐकलं पाहिजे ना माझं. आईला समजून सांगितलं का आईला काय वाटतं बायकोच्या बाजूने बोलतो, बायकोला समजून सांगितलं का बायकोला वाटतं आईच्या बाजूने बोलतो. पार वैताग आलाय मला. अवघड आहे राव. अरे लय अवघड आहे, असं वाटतं घर सोडून जावं, येऊच नाही माग. ए बाबा असं काही करू नको, तुला एवढंच वाटतंय ना माझ्या घरी येऊन राहा, आणि त्यांना तुझी गरजच आहे ना, येतील बरोबर तुला शोध देत त्या. चल लय नको लोड घेऊ. चल. बाई पोरगं कुठे गेले काय माहिती सकाळपासून. स्नेहा, ए स्नेहा, अगं इकडे ये ग. हे बघा, काही कारण काढून आता माझ्यासोबत भांडू नका. मला पहिलेच टेन्शन आले ते केल्यापासून. अगं भांडत नाही ग, मला पण टेन्शनच आलंय बघ. त्याला फोन लावून बघते का? हो मी केला होता त्यांना फोन, पण त्यांचा फोनच बंद आहे. अरे हे बघ, आपलंही चुकलं बरं. आपण हे सारखं भांडायला नको होतं, त्याचे पण डोक्याला ताणच होतं की बाई. मला पण तसंच वाटतंय, आपण ना भांडण नाही करायला पाहिजे. हे बघा, काही पण होऊ द्या, आता आपण ना भांडणच नाही करायचे. हा मी भांडणारच नाही बाई. बरं चला, आपण कुठे गेले ती तरी बघू. उगाच आपल्या दोघींमुळे काय व्हायचं बाई. हो बाई चल बरं. कुठे गेले बाई हे काय माहिती. ना बघ सापडी हे बघा, अरे एवढे सोन्यासारख्या बायकोला आणि जन्म देणाऱ्या आईला कुठे सोडून चालला होता रे? काकू तो नाही येणार आता घरी, तुम्ही रोज भांडण करता, त्याला घरात राहूशी तरी वाटेल का? अरे आता आम्ही ठरवलंय, आम्ही अजिबात भांडणार नाही, मायलेकी सारखं राहणार आहे. हे आधी तुम्ही ठरवायला पाहिजे होतं. तुम्ही रोज घरी भांडण करता, तुमच्या घरात सुख तरी राहते त्याच्यामुळं. हा हे तुम्हाला तर समजतच नाही. त्यांनी तुमच्याकडे लक्ष द्यायचं, त्याच्या कामावरती लक्ष द्यायचं, आणि त्यांनी बाहेर जाऊन काम केलं तर पैसे येणार आहेत ना घरात, तर तुमचं घर चालणार आहे ना. पण तुम्हाला नाही समजायचं हे, आणि त्यांनी त्याच्या जीवाचं काय बरं वाईट केलं तर चालणार आहे तुम्हाला? आजपासून नाही भांडणार आम्ही, चुकलं आमचं. हो तू तुझ्या कामावर लक्ष दे, आम्हाला तरी कोण आहे रे तुझ्याशिवाय. श्वास, त्यांना तुझी किंमत कळलेली तुझा घरी. हे बघा, घरी येतो, पण परत जर भांडण केलं तर घरी येणार नाही बरं का कधीच मी. नाही नाही तू नको काळजी करू, आम्ही नाही भांडणार. ती मला लेकीसारखी आहे. हा, आणि आई पण मला आईसारख्याच आहे. आम्ही नाही परत भांडणं करणार. तुम्ही चला घरी. चला मग, चल. चल ना जेवायला घरी. नाही नको, मला कामावरती जायचंय, तुम्ही जावा. बरं जा. हां चल. अहो तुम्ही अशी कशी शेतकरी आहेत, मुलाखतीत म्हटल्यावर कशी कपडे घाला कळत नाही का तुम्हाला? हो साहेब,
शेतकऱ्याला काय पण नाही बोलायचं बरं का. आणि कपड्यावरून अजिबात नाही. शेतकरी कपड्याने जरी मालका असला ना तरी तो जगाचा पोशिंदा आहे, विसरू नका. अहो माफी असावी, माझा बोलण्याचा हेतू तो नव्हता. तुम्ही उगाच आहे ना गैरसमज करून घेताय. काय आहे, तुमची मुलाखत आहे ना ती आज टी व्हीवरती जाणार आहे म्हणून म्हटलं. अहो मग ते आधी सांगायचं ना आम्हाला. आणि हे बघा, रानात येताना आम्ही काय चांगली कपडे घालून येणार आहे का? म्हणजे रानात आम्ही खराबच कपडे घालून येतो असं नाही, चांगली कपडे घालून बी येतो. पण चांगली कपडेच नाही आमच्याकडे, तर कुठून घालून आणायचे आता चांगली कपडे? हा, आमच्यासाठी रोजच्या अंगावर जी कपडे आहेत ना तीच चांगली कपडे. आणि तुम्हाला ही पाठायची नाही, कारण तुम्हाला ते तसलं रंगीत संगीत दाखवायची सवय ना टी व्हीवर. हा हा, या बघा, तुम्हाला जमत असेल तर घ्या मुलाखत, नाही तर नका घेऊ, राहू दे तसं, बसा बोंबलत. अहो तसं काहीच नाहीये. बरं ते जाऊ द्या. मी तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहेत ना त्याच्या आधी तुम्हाला कल्पना देऊन ठेवतो, मग तर झालं ना. साहेब, शेतकऱ्यांना तुम्ही काय समजता हेच समजत नाही. एवढं अडणी समजता तुम्ही आम्हाला. अहो तसं काहीच नाहीये. आम्हाला चॅनलला पण उत्तर द्यावं लागतात. आमचे काहीतरी नियम आहेत, त्यानुसार आम्हाला चालावं लागतं. हे बघा, आता आहे ना मी तुम्हाला प्रश्न विचारेल त्याची फक्त व्यवस्थित उत्तरं द्या आणि लोकांना काहीतरी वेगळं वाटेल त्या पद्धतीने उत्तरं द्या. हा 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 हा, समजलं मला. हे बघा, तुम्ही आता ते तुमचं डबडं चालू करा आणि काय पाहिजे ते विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत मला. हा हा. बरं चालते, चालू करा. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत शेतकऱ्याच्या बांधावरती. तर आज आपण 2 शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे शेतकरी सुखावला आहे. ओ काय बी कसं बोलताय, शेतकरी कुठं सुकावला इथं? अहो तुमची मुलाखत चालू आहे, मध्येच काय पण काय बोलता? हा, कर रे तो कॅमेरा बंद कर. अहो शेतकरी सुखावला आहे ना त्या विषयावरती आपण तुमची मुलाखत घेणार आहे. काय आहे, तुम्ही शेतात जे पीक पिकवता तुम्हाला जो आनंद होतो तो थेट आपण प्रेक्षकांना दाखवणार आहे. अहो पण शेतकऱ्याला आनंद झालेलाच नाही अजून. तुम्ही मला सांगा, आनंद होण्यासारखं काय आहे शेतकऱ्याच्या घरात? आता आमचंच उदाहरण घ्या, गेली 10 वर्ष झालं आनंद व्हावा अशी काय आमच्या इथं आयुष्यात घटनाच घडलेली नाही, तर शेतकरी कसा आनंद होईल? एकंदरीत आनंदी होण्यासारखं शेतकऱ्याच्या इथं काही नाही बघा. ना हे टी व्हीवाले लय मतलबी येतं. आपला शेतकरी फाशी घेत असला का हे लगेच टी व्हीत दाखवतील, पण त्याच्यापेक्षा शेतकरी कसा जगतोय, हा, त्याची कशी हाल होतात हे दाखवा ना. हे नाही जमणार तुम्हाला. हे बघा, तू थांब जरा आता. हे बघा, आता आहे ना मीच बातमी सांगतो तुम्हाला. तुम्हाला करता येत असलं तर करा, नाही तर राहू द्या. हे ते करा चालू डबडं. हा, नमस्कार, मी खेडेवाडीतनं बोलतोय, रामू इंगळे. आणि मला सगळ्यांना शेतकऱ्यांबद्दल एवढं सांगायचं आहे, सध्या शेतकऱ्यांकडे कोणत्याच सरकारचं लक्ष नाही आणि आतापर्यंत कुठल्या सरकारने लक्ष बी नाही दिलेलं. आणि माझं शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे, जर तुमच्या मालाला चांगला बाजारभाव भेटत नसेल तर तो माल तसाच गुरांपुढे टाकून द्या, तो गुरांनी खाऊ द्या, पण लायकी नसलेल्यांना तो अजिबात विकू नका. आणि हा, शेतकऱ्यांनी बाजारभाव मिळाला नाही किंवा कर्ज झालं म्हणून अजिबात आत्महत्या करू नका. अहो आत्महत्या करून काय होणार आहे? तुमचं घरदार उघड्यावर पडतंय आणि शेतकऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली आत्महत्या करू. तेव्हा जाब विचारायचा आहे तो सरकारला विचारा. आणि हा, आता मतदान मागायला येते ना तुमच्या दारात, तेव्हा त्यांना विचारा हमी भाव देणार होते आम्हाला, त्याचं काय झालं? तो हमी भाव द्या आधी आणि मगच आमच्या दारात मत मागायला या. धन्यवाद. एवढंच सांगायचं मला शेतकऱ्यांना. एकजूट व्हा, एकता हीच आपली ताकद आहे आणि आपल्या मालाला हमी भाव घेतल्याशिवाय राहूच नका. हा, हे बघा साहेब, झाली ती बातमी. तुम्हाला टाकायची तर टाका, नाही तर तसंच बोंबलत बसा. हा, चल रे. नमस्कार. आत्ताच आपण जे बघितलं ते खरोखरचं वास्तव आहे. अजूनपर्यंत शेतकऱ्यांना हमीभाव मिळालेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याच नाहीये. वर्षानुवर्ष सरत चालली आहेत, पण शेतकरी अजून तसंच कर्जात अडकलेला आहे आणि त्यांच्या आत्महत्या होत आहेत. सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना सुखावणारा निर्णय घ्यावा. धन्यवाद. काका पाय पडतो. अहो तुमच्यामुळे एक शेतकरी फाशी घेण्यापासून थांबलाय आणि त्यांनी सगळ्यांना सांगितले की आजपासून कुणीच आत्महत्या करणार नाही. आणि ते बोललाय की मी सरकारला हमी भाव द्यायला भागच पाडन. तुमच्यामुळे खरंच वाचला एक जण. भाईला ते पत्रकार भलताच फास्ट निघलं रे. बातमी लगेच टीव्हीला गेली. पण आयलंय सगळं किती फास्ट झालं ना. पण जाऊ द्या, मरू द्या. माझ्या बोलण्यामुळे एखाद्याचा जीव वाचला हे महत्वाचं आहे. आणि मी काय म्हणतोस ना,
जोपर्यंत आपण एकत्र येऊन माल पुरवठा बंद करीत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही योग्य बाजारभाव भेटणारच नाही बघ. हा ते पण आहे, पण कामामुळे कोणी एकत्र येत नाही ना हो, कारण जवळ पैसा नसतो. मग नाविलाजांनी मिळेल त्या भावातच माल विकावा लागतो. मी काय म्हणतोय, आज रात्री आहे ना आपण सगळ्यांनी एकत्र व्हायचं आज सगळ्यांनी मिळून ठरवायचं. जोपर्यंत आपल्याला हमी भाव भेटत नाही तोपर्यंत आपण आपला माल बाजारातच पाठवायचा नाही. व्हायला आपल्याला हमी भाव नाही ना मग यांना बी खायला नाही, मरू देतं शिवपाशी. ठीक आहे, मी बाकीच्या महिलांना सांगते. आणि मी मित्रांना सांगतो. मी बी बांधव जातो आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो आज रात्री एकत्र या म्हणून. ठीक आहे, चला. 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 आयला रव्या, तुझ्या मामाच्या गावात लय सुंदर पोरी येतात. अरे पण आपल्या गावात नाही येणार त्या. का? अरे जशा इथल्या पुरी ना तशा त्यांच्या मागण्या पण लय मोठमोठ्या आहेत. अरे लग्न करून सगळ्या शहराकडे जाणार बघ. अरे पण तुला काय गरज आहे? तुझ्या मामाला एवढी भारी पोरगी आहे ना, ती नाही का मागच्या महिन्यात आलती घरी. ती वय, अरे तिचं नाव पूजा आहे. तू लग्न करणार आहे? नाही. मग माझी सेटिंग दिन लावून बघू. खरं तर आहे ना, तू लग्न केलं पाहिजे, माहिती आहे का? चांगला चान्स आहे. नाहीतर ती सुद्धा जाईन शहरात निघून. मला नाही करायचं तिच्याशी लग्न. का बरं? अरे तिची एक लहान बहीण आहे, स्नेहा नाव आहे तिचं. तू जर तिला बघितलं ना चक्कर येऊन पडशील. तू इतकी सुंदर आहे दिसायला. आयला एवढी भारी आहे? हा, पण तू तिच्याकडे नाही पाहिजे का, ती फक्त माझीच आहे. अरे माझी लहानपणापासून इच्छा होती माझं आहे ना सुंदर बायकोशी लग्न व्हावं, आणि मला पाहिजे ना तशीच आहे ती. तू देखणं आहे म्हणा तेवढा, तसा कावळा देखणाच असतो आहे की नाही? गप्पे, मला माहिती मी काळ आहे. बरं चल मामाकडे जाऊ, ती भेटली तर तिलाही पाहू. पण स्नेहाला बाहेर नाही पाठवत रे मामा. का? अरे गावातली पोरं पळत राहतात ना मग तिच्याकडं. हा, जाऊ दे, बघू दे. मी आपलं पूजाला पाहतो. गप चाल पुढे. रे बा, पूजा किती सुंदर हुशार मुलगी आहे. मामा सारखा फोन करून विचारते तुमच्या दोघांच्या लग्नासाठी. तू गेला होता ना, काय झालं? हो आई, गेलो होतो मी मामाकडं. पण आई मी तुला बोललो होतं ना मला पूजा नाही आवडत म्हणून. मला तिची लहान बहीण स्नेहा आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. मामा जर तिच्याशी लग्न लावून देणार असं माझं तरच मी लग्न करीन, नाही तर मला लग्नच नाही करायचं. अरे पण ती लहान आहे, शिकते अजून. मग शिकू दे ना आई, लग्न झाल्यावर पण ती शिकल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आई ती दिसायला एवढी सुंदर, गोरी गोमटी, जणू स्वर्गातली अप्सराच. मला अशी सुंदर बायको भेटली नाही, एकटक तिच्याशीच बघत बसून. पण मला आई तिच्याशीच लग्न करायचंय. काय हट्ट हा तुझा, मी बघते बोलून मामाशी. स्नेहा, ए स्नेहा, का सासूबाई? जा बरं जरा भाजी घेऊन ये बाजारातून. बरं. थांब, एकटी नको जाऊ, मी पण येतो तुझ्याबरोबर. चल. पदर घे ग डोक्यावरती, तुला कोणी पाहू नये असं वाटतं मला. का हो, मी चांगली नाही दिसत का? अगं तू दिसायला खूप चांगली दिसतीस ग. मग कसं आहे, तुला कोणाची नजर नको लागायला ना म्हणून म्हटलंय. अय रवी, काय राव मित्रा, हा लग्न झाल्यापासून विसरलं तुम्हाला? अरे तसं काहीच नाहीये. हे बघ, मी तुझ्याशी ना नंतर बोलतो, मला थोडं काम आहे. हा चल. आयला याला बायको भेटली बरं का चांगली, पण रव्या तू तिच्या समोर आहे ना माकडाच्या हातात गुलाब दिल्यासारखंच वाटतंय. रवी, उद्या आपल्या घरात कार्यक्रम आहे. लग्नानंतर रीतभात असते ती. तर तू काय कर, उद्या कामाला जाऊ नको. तुझ्यासाठी 4 कपडे काढून ठेवलेत, त्यातला एखादा चांगला घाल. आई मी उद्या जाणार आहे कामावरती. मला तुमच्या या कार्यक्रमात आहे ना काहीच रस नाहीये. आणि तसं पण मी किती चांगले कपडे घातले ना, तुझ्या सोन्यासमोर मी माकडच दिसणार आहे. अरे असं काय बोलतोय बाळा? आणि कोण बोललो तुला माकड? चांगलं चंद्रवाणी पोरग आहे माझं. लग्नासाठी लाईन लागली होती, लाईन पोरींची. ती स्नेहाच नशीबवाने तुझ्यासारखा नवरा भेटलाय. आई तू उगाच काय पण नको बोलू. आणि आपल्या घरात आरसा आहे,
मला माहिती मी किती सुंदर दिसतो ते. आणि उद्याच्या कार्यक्रमात सगळ्या स्नेहाचं कौतुक करणार आणि माझी टिंगल करणार. मला माहिती आहे. अहो उद्याच्या कार्यक्रमासाठी ना मी तुमच्यासाठी एक लाल रंगाचा शर्ट घेतलाय आणि मी पण लालच रंगाची साडी नेसणार. म्हणजे आपण दोघांनी एकाच रंगाचं घातल्यावर किती भारी दिसू ना. तू लाल रंगाची साडी घालून महाराणीच वाटशील आणि मी लाल रंगाचा शर्ट घालून माकडच दिसणार आहे. याच हवं आहे ना तुला की सगळ्यांनी तुझं कौतुक करावं आणि माझी टिंगल उडवा? अहो असं काय बोलताय तुम्ही? मला काय असं वाटन का तुमची लोकांनी टिंगल उडवावं? जे खरं आहे ना तेच बोलतोय. झक मारली सुंदर बायको केली मी.